शांत मन, शुभ प्रभात, सुप्रभात. संध्याकाळची वेळ, ब्रह्ममुहूर्त. पहाटे, मध्यान्ह, संध्याची वेळ आणि मध्यरात्र असे 4 संधी. ब्रह्ममुहूर्त, संधी जिथे ट्रान्झिशन फ्रॉम वन फेज टू द अदर. धड पूर्ण रात्र नाही आणि पूर्ण दिवस नाही अशी पहाट, पूर्ण सकाळ नाही आणि पूर्ण दुपार नाही. बदलते आहे, बदलणारी वेळ मध्यान्ह. पूर्ण दुपार नाही आणि पूर्ण रात्र नाही अशी संध्या. आणि आता संध्या संपून रात्र घनदाट होणार अशी मध्यरात्र अशी संधीची वेळ. जसे नरसिंह भगवान प्रकट झाले, न दिवस न रात्र, संध्याकाळच्या वेळी. न हे न ते, हेही नाही तेही नाही, पूर्णपणे हेही नाही तसंही नाही, असंही नाही तसंही नाही. शास्त्रांमध्ये आलं, न इति न इति न इति, नेति नेति नेति, नॉट दिस नॉट दिस नॉट दिस. हेही नाही, यात सार नाही, यातही सार नाही, यातही तथ्य नाही. हेही करून पाहिलं, देश विदेशात जाऊन पाहिलं, सुट्ट्या काढून पाहिल्या, मेहनत करून पाहिली, आपल्याला मनवून पटवून पाहिलं, तोडून पाहिलं नातं, जोडून पाहिलं, सोडून पाहिलं, खाऊन पाहिलं, उपवास करून पाहिला, फिरून थकून बागून पाहिला, झोपा काढून पाहिला. खूप बोलून पाहिलं, मौन राहून पाहिलं, खूप काही ऐकून पाहिलं, सगळं ऐकणं बंद करून पाहिलं. न इति न इति न इति, संध्याकाळची वेळ आठवण करून देते आहे. हे सरकणार, संसरती इति संसार. जे आला आहे ते पुढे पसार होणार. टिकणार, टिकाऊ काहीच नाही जीवनात. दमदार, टिकाऊ असं कुठलंच अस्तित्व नाही. पण मात्र ह्या सगळ्या संसरणाऱ्या, पसार होणाऱ्या, न टिकणाऱ्या अनुभवांकडे लक्ष देणारा, याचा अनुभव घेणारा चैतन्य. मी लहान होतो, मी मोठा झालो, मी प्रौढ झालो, मी वृद्ध झाली. ह्या सगळ्यात मी होती, मी होतो, मी आहे. हा जो कायम, ठाम, खांब, हे सगळं बघणारा. जे बघितलं गेलं ते दृश्य सतत बदलत गेलं. द्रष्टा जसाच्या तसा राहिला, साक्षी ज्यो का त्यो. दृश्य सरकत गेला, द्रष्टा मात्र आपल्या अनुभवात स्थित, प्रज्ञासारखा जसाच्या तसा. दृश्यात बदल झाला, दृश्य टिकू नाही शकलं. द्रष्टात काहीच बदल नाही झाला, द्रष्टा जसाच्या तसा टिकून आहे. तर आज विचार करील
की मी दृश्य की द्रष्टा. मी जे होते आहे सगळं घडते आहे ते की ते सगळं नुसतं निरीक्षण करणारा. गुणानीतानतीन्त्रिन् देहि देह समुद्भवम् जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख विमुक्तेर अमृतम अश्नुते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात 14व्या अध्यायात. या 3 गुणांमध्ये खेळ नुसता बघणारा साक्षी द्रष्टा. या देहामधला देही आपल्या अनुभवात स्थित होऊन जन्म मृत्यू जरा व्याधी यापासून मुक्त होऊन अमृतत्व अमरत्व आपल्या साक्षी स्वभावात टिकून पुढे निघून जातो. नान्यं गुणेभ्यः कर्तारः यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. त्याच अध्यायात त्याच्या आधीच्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात 14वा गुणत्रय विभाग योग. न अन्यम गुणेभ्यः कर्तारः. सरकता जो संसार आहे हे सात्विकता राजसिकता तामसिकता चांगलेपणा वाईटपणा आणि मध्यम श्रेणी हे प्रकृतीचे गुण. माझे नाही, मी नाही चांगला वाईट मध्यम श्रेणी, व्यक्ती नाही. न अन्यम गुणेभ्य कर्तारः. गुणांशिवाय अजून कोणीच करता नाही. यदा द्रष्टा अनुपश्यति. हे जेव्हा साक्षी भावाने द्रष्टा बॅकग्राऊंडमध्ये समजू शकतो बघू शकतो की ज्यांनी माझा अपमान केला तर व्यक्ती वाईट नाही, त्यात असलेले गुण वाईट. गुणांच्या प्रवाहात प्रवाहन गेलेली व्यक्ती. ज्यांनी माझी निंदा केली अफवा पसरवली तो पुरुष ती स्त्री वाईट नाही. जे माझी प्रशंसा करतात आहे गुणगान गातात आहे ते चांगले नाही. त्यांच्यात चांगले गुण सध्या आहेत, यांच्यात वाईट गुण सध्या आहेत. वाईट गुणांचा प्रभाव चांगल्या गुणांचा संग. व्यक्ती त्यात तर माझा ईश्वर गण गण गणात बोते. कणाकणात पेरलेला रोपलेला गजानन महाराज म्हणतात. कणाकणात जो पेरला आहे गण गण गणात बोते बोधिया पेरला. हमारा घटमा विराजता श्रीनाथ जी जमुना जी महाप्रभु जी. हमारा प्रेम माँ विराजता श्री राधा जी श्री कृष्ण जी महाप्रभु जी. तुम्हारा घट माँ तो तारा भी घटना तेरा तेरे सब घट घट मेरा साईया. खाली घट ना कोय. कुठलाच व्यक्ती नाही ज्यात ईश्वराचं अस्तित्व नाही. वाईटातल्या वाईट. श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसित हि सह. अपि जरी
सुद्धा अपि चेत सुदुराचार, अत्यंत वाईट निम्न श्रेणीचा व्यक्ती षंड भजते माम अनन्यभाव, ते सोडून माझं भजन करायला लागला, चिंतन करायला लागला, तर तोही त्याच जन्मात साधुत्वाला प्राप्त होतो. कारण व्यक्ती कधीच वाईट नव्हता. वाईट गुण सोडले, चांगले गुण धारण केले. मळके कपडे काढून स्वच्छ कपडे घातले. वास असलेलं सोडून, दुर्गंध सोडून सुगंध धारण केला. दुराचार सोडून सदाचार ग्रहण केला. ईर्ष्या, तृष्णा, निंदा, नालस्ती, गर्व, अभिमान, मीपणा, मोठेपणा सोडून नम्रता, समता, उदारता, प्रसन्नता धारण केली. दुसऱ्यांसाठी मन दुखलं. वैष्णव जन तो तेणे कहिए, जे पीड़ पराई जान्यो रे. पर दुःखे उपकार करे, पर मन अभिमान न आये रे. मी असं केलं, मी तसं केलं, आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं. सकल लोकमा तृष्णा त्यागी, दृढ वैराग्य मनमा धार्यो रे. भागवत धर्माचा उपदेश श्रीकृष्णाने उद्धवाला आपल्या जीवन यात्रेच्या लीलेच्या शेवटच्या दिवशी केला. तेच जणू काही भजनात रूपांतरित झाला. सर्व प्रकारच्या तृष्णेचा त्याग करून हे मिळावं, ते मिळावं, असं व्हावं, तसं व्हावं. सकल लोकमा तृष्णाचा त्याग, तृष्णाच्या जागी कृष्णा. तृष्णाचा त्याग, कृष्णाचा स्वीकार. बस अब कोई तृष्णा नहीं रही, केवल मात्र कृष्णा रहा जीवन में. दृढ़ वैराग्य मनमा धार्यो रे. विराग, अनासक्त, कुठलाच हट्ट, आग्रह, दुराग्रह नाही. निश्चिंत नारायणमध्ये स्थिती, चिंता रहित. तर पुन्हा एकदा एकाग्र चित्त मनाने अत्यंत प्रभावशाली श्लोक 14व्या अध्यायातले लक्षात घेऊ. नान्यं गुणेभ्य कर्तारः यदा द्रष्टा अनुपश्यति, गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. अर्जुना, माझा अनुभव जर करायचा असेल, ईश्वरत्वाचा जर अनुभव करायचा असेल, स्वतःचा जर अनुभव करायचा असेल, मला कसं वाटतं, मी कसा आहे, कसा असेल याची कल्पना जर करायचं असेल, मद्भाव अधिगच्छति, लवकर पटकन जर प्राप्त करायचं असेल ईश्वरत्व, तर गुणेभ्यश्च परं वेत्ति, या गुणांच्या पलीकडे जाऊन बघावं लागेल. मी गुणातीत आहे, गुण माझ्यात आहे असं समजू नकोस. गुण माझ्यामुळे आहे, सावली माझ्यामुळे आहे, मी सावलीत नाही आहे. सावलीच्याच मागे लागू नको. हा संपूर्ण संसार माझी सावली मात्र आहे.
ती सावली सोडत 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 जाशील तेव्हा लक्षात येईल की जिथे ती सावली सुरू होते तिथे माझे चरण दिसतील. माझ्या चरणांपासून ती सावली, माझ्या चरणांपासून ही माया, ही प्रकृती, हा संसार चरण धुळीत समावलेला आहे. चंद्रमा मनसा जात चक्षो सूर्यो अजायतः मुखादिंद्रश्च अग्निश्च प्राणाद् वायुरजायतः. ब्राह्मणस्य मुखे विष्णु बाहुराजन्यकृतः उरुतस्य यद्वैश्यां पद्भ्यां शूद्रो अजायतः. विराट पुरुषाचं भव्य दिव्य सुंदर वर्णन पुरुष सूक्तात वेदांनी केला की हा विराट पुरुष हा चालत जातो, पायाची जी धूळ उडते मागे त्यात निरनिराळ्या आकाशगंगा निर्माण होतात. याचे नेत्र जणू सूर्यचंद्र आहेत. त्यांचीच दीप्ती नेत्रज्योती सगळ्या प्राणीमात्रांना ज्योती देते. शांत शीतल मन असलेला ब्राह्मण याच्या मस्तकात स्थित कर्तृत्ववान क्षत्रिय जणू याचे बाहू आहे, महाबाहू, धुरंधर, पराक्रमी, तेजस्वी, अमित तेजस्वी ब्राह्मण, विचारशील, अनासक्त जणू याचं मस्तक आहे. और पोट वैश्य जणू याचे शेत गोपालन विक्रय करणारे वैश्य जणू याचे पोट आहेत. आणि सेवाभावी आणि कुशल कौशल्य कर्म कुशल चरण याचे शूद्र आहेत. सगळं जग याच्या चरणांशी नतमस्तक आहे. शूद्रांना कमी नाही लेखलेलं. मुखाद इंद्रश्च अग्नी वायू प्राण याचे हा श्वास घेतो आणि सोडतो तर जो प्राणवायू निघतो त्यातून चैतन्य स्फुरित होतं. माझा श्वास आत येणारा हा ईश्वराने सोडलेला श्वास. मी श्वास सोडतो तो ईश्वर आत घेतो. त्याचा श्वास सोडणं, श्वास उश्वास, माझा उश्वास श्वास, मी आणि तो कनेक्टेड आहे. एक तार जुळलेली आहे. मी तो त्याच्यापासून वेगळा नाही, तो माझ्यापासून दूर नाही. गुणानैतानतींत्रीन् देही देह समुद्भवम् जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो अमृतम अश्नुते. असा विचार करून अमरत्वताला प्राप्त होऊ शकतो अर्जुन. इतकी सुंदर भगवद्गीता, इतका सुंदर उपदेश, इतकं आमचं सौभाग्य. इथे पहाटेची सकाळची वेळ, इतकं सुंदर जीवन, सफल जीवन, सफल जीवन, फलप्राप्ती झालेलं जीवन, मुमुक्षत्वाचं फळ प्राप्त झालेलं जीवन, मुक्तीची इच्छा जिथे निर्माण झाली आणि त्यासाठी साधनेचं सुरुवात झाली, हे सर्वोत्तम सुंदर गोड फळ प्राप्त झालेलं जीवन. धन्योहम कृतार्थोहम. जय श्री कृष्ण.